सो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डेली लाईफस्टाईल. सो चला तर मग आपण बघूया, एकदम कमी पैशामध्ये आपण बनवणार आहोत किटकॅट डेझर्ट. तर मी कुठलाही केक घ्या जो 10 रुपयेपर्यंत भेटतोय, त्याला क्रश करून त्याचा खालचा लेअर करा. त्याच्यावरती व्यवस्थित स्पूननं त्याचं असं प्रेस करून त्याचा एक लेअर तयार करा. त्याच्यानंतर मी टायगर क्रंच बिस्किट घेतलं होतं, ते मिक्सरला लावून क्रश केलं होतं. थोडंफार जाडसर असं ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला ते खाताना एकदम छान लागावं म्हणून. आणि त्याचा पण मी लेअर सेट करून ते असं प्रेस करून ठेवत आहे. त्याच्यानंतर पुन्हा हे करताना तुम्ही एखादं ग्लासचं वेसल घेऊ शकता किंवा ग्लासचं भांडं घेऊ शकताय, जेणेकरून ते दिसायला एकदम छान अट्रॅक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर मी एक छोटा 10 रुपयाचा केक घेतलेला, जो कॅडबरीचा मिळतो आपल्याला, ते पण मी थोडंफार असं क्रश करून त्याच्यावरती टाकलं होतं. आणि मी तिसरा लेअर तयार केला होता आणि तो पण मी जरा थोडाफार चमच्याने प्रेस केला होता. ते आता काय मला व्हिडिओमध्ये करता आलं नाही, दाखवता आलं नाही, पण मी केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा मी किटकॅट कॅडबरी घेतली होती, एक मिक्सरला लावली होती. त्याचं पण मी असं थोडंफार जाडसर असं मिक्सचर करून घेतलं. तुम्हाला जे आवडतंय ते आईस्क्रीम घाला, पण मला व्हॅनिला आवडतोय, सो मी व्हॅनिला घातलं होतं. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती स्टफिंग केलं होतं व्हॅनिलाचं, आणि असं पूर्ण मी असं तो लेअर तयार केला होता. आणि असा मी 4था-5वा लेअर तयार करून त्याच्यावरती मस्तपैकी असं सेट करून घेतो. तुम्ही बघू शकताय मी चमच्याने कशी करतीये सेट, आणि खूप छान असं मला स्मेल पण येत होता आणि खूप छान टेक्स्चर वाटत होतं. त्याच्यानंतर मी पुन्हा केक क्रश करून टाकला. किटकॅटचं कॅडबरी जे मी मगाशी मिक्सरला लावलं होतं ते पण कट करून टाकलं. किटकॅटची कॅडबरी घेऊन मी छोटे छोटे पीसेस केले आणि त्याच्यावरून मी असं गार्निशिंगला ठेवलं होतं, डेकोरेशनला. आणि येस, असं मी झालंय माझं किटकॅटचं डेझर्ट तयार.